येस, आम्हाला फक्त नावं द्या, जेवण आम्ही आमचं आणलंय. थँक्यू. प्रवीण नंबर 1, रवी सर नंबर 11. 2 अतिरिक्त खेळाडू आहेत समोर. आता खेड तालुक्याच्या वतीने देखील 12वा खेळाडू सज्ज आहे. आणि 12वा खेळाडू हा 12वा नसतो, तो या संघाचाच एक पार्ट असतो असं म्हटलं तरी चालेल. त्याला देखील संघाच्या विजयाची तितकीच मोठी चाऊल निश्चित स्वरूपात लागलेली असते. निघतोय गोलंदाज महेश. कुणाल तयार. ओहो, डाऊन द ट्रॅक, 1 बाउन्स, चौकार. काय जबरदस्त फटका, स्टायलिश फटका म्हटलं तरी चालेल. टेनिस क्रिकेटमध्ये असे फटके फार कमी बघायला मिळतात. आणि एसटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील काय जबरदस्त ऍक्शन रिप्ले देखील बघायला मिळतोय. आणि पहिला फटका कुणालच्या बॅट मधून येतोय, सरळ सीमारेषा पार, 1 बाउन्स, सीमारेषा पार. पुन्हा एकदा येस, फटका फसलाय. फिल्डर फिल्डर फिल्डर, ओ माय गॉड, थोडासा टायमिंग प्रॉपर नव्हता, परंतु गॅप आणि क्षेत्र पूर्ण खाली होतं. पॉवर प्ले मध्ये बॅटिंग कशी करावी हे कुणाला दाखवतोय की तिथे गॅप्स आहेत, त्या गॅप बघून आणि अगदी त्या गॅपला चिरून चौकी खेचतोय. धाव संख्या 8 वर महेश्वर. 2 चेंडूवर आक्रमण. येस, प्रॉपर बॅटिंग या ठिकाणी साकारली जाते. 2 चेंडू 8 धावा. तिसरा चेंडू महेश निघतोय, तोच फलंदाज कुणाल तयार. खराब चेंडू. बाबा रामदेव सकाळी 3:45 वाजता कसरत करून झोपले असतील. दुपारी 12 वाजता गोलंदाज अंपायरला कसरत करायला लावतोय. आणि खऱ्या अर्थाने विचार करावा लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 9 वर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 9. ओ माय गॉड, स्लोवर चेंडू, फटका फसलाय. स्वतः फॉलो थ्रू. ओ आज ही 8वी कॅच सोडली जाते. ग्राउंडवर कुठे लिंबू तर नाही ना ठेवलं. 8 कॅचेस ड्रॉप. मॅच तिसरीच चालू आहे. ओ माय गॉड, हा एक मोठा घात होऊ शकतो. आणि कदाचित याच्यावर थोडासा विचार करावा लागेल की कॅचेस इतक्या मोठ्या प्रमाणात का ड्रॉप केले जातात. कॅचेस विन द मॅचेस समीकरण आहे. थँक्यू. तो फोटो दिला म्हणजे बरं होईल. स्लोवर बॉल. महेशचं कमबॅक बघा कशाला म्हणतात. पहिला दुसरा चेंडू पेस मध्ये फेकला होता. कुणाल तयार होता. त्याने चौकात ठोकले. त्यानंतर महेशला कळलं आता आपल्याला कमबॅक करावं लागेल. आपल्या लाईन आणि लेंथ मध्ये, आपल्या पेस मध्ये व्हेरिएशन करावं लागेल. आणि त्याच व्हेरिएशनची काय जबरदस्त धुरा सांभाळतोय गोलंदाज महेश. धावसंख्या 10. चेंडू झालेले 4. 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईक वर सुशांत. फुल टॉस गिफ्ट म्हटलं तरी चालेल, परंतु ते गिफ्टचा स्वीकार करत नाहीये सुशांत. धावसंख्या 11 वर शेवटचा चेंडू. येस, नो डाऊट. लास्ट बॉल. राजगड फोटोग्राफर्स असोसिएशन आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा पुणे जिल्हा अंतर्गत म्हटलं तरी चालेल. पुणे जिल्ह्यातील फोटोग्राफी दुनियेतील स्टार खेळाडू या ग्राउंडवर अवतरलेत, खेळताना दिसतील. दिसायला हे चेंडू तुम्हाला हलके दिसत असतील, लॉलीपॉप चेंडू वाटत असतील, परंतु या चेंडू मध्ये देखील क्लास आहे. परंतु अंपायरचा इशारा येतोय, इट्स अ नो बॉल. कदाचित लक्ष्मण रेखा पार केली. ती लक्ष्मण रेखा पार केल्यानंतर धावसंख्या 3 ने पुढे सरकेल आळंदी संघ. आणि त्यांच्या विरोधात फ्री हिट. फार मोठा नो बॉल. हा छोटा नो बॉल नाहीये, बराच मोठा नो बॉल होता. धावसंख्या पोहोचते
13 वर. आत्ताचा चेंडू जर बघितलं तर जवळपास स्टंपच्या लेवलच टाकलाय. माझा पाय तिथे जायलाच नको. काय जबरदस्त कमबॅक. महेश यांचं कौतुक करावं लागेल. येस, अगदी स्टंपच्या लेवलने टाकलाय. एसटीसी लाईव्हच्या माध्यमातून ते चित्र देखील दाखवलं जातंय की महेशचा पहिला चेंडू इतक्या लांब नो बॉल होता, आजच्या दिवसातील सर्वात मोठा नो बॉल. त्यानंतर कमबॅक केलं जातंय. 22 यार्डचं जरी हे पिच असलं तर 23 यार्ड करतात आणि धावसंख्या 13 वर. एक षटकाच्या समाप्तीनंतर पिंपरी चिंचवडचा संघ तयार आहे. इट्स रेडी टू फाइट. पिंपरी चिंचवड. येस, गोलंदाज संतोष. चॉकलेट बॉय प्रवीण देखील या ठिकाणी सज्ज आहेत. 12th मॅनच्या वतीने उभे आहेत. परंतु आता चांगली सुरुवात दोन्ही संघाच्या वतीने मानली जाईल, कारण पॉवर प्ले मध्ये 13 धावा चांगला स्कोर मानला जाईल. परंतु कुठली विकेट गेली नाहीये, त्यामुळे आता खेळ 11 देखील मजबूत आहे. गोलंदाज संतोष. स्ट्राईकवर कुणाल. आहा, सुरेख फटका. कार्पेट शॉट, ग्राउंड लगत फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनच्या दिशेने केलं जातंय आणि धावसंख्या 14 वर. पुन्हा एकदा फटका फसतोय. सुशांतच्या बॅट मधून फटके येत नाहीये. सुशांत निश्चित स्वरूपात बॅटिंग साठी झडतोय, परंतु मोठे फटक्यांपासून थोडासा लांब राहतोय. सुरेख फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवला जातोय. दोन फिल्डरच्या मधून गॅप काढले जातोय. येस, 5व्या 6व्या स्टंप वर जाऊन लेग साइड वर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका येतोय कुणालच्या बॅट मधून. ओ ओ, व्हॉट अ शॉट. शॉट आर्म पुल. आपल्या मनगडाच्या जोरावर काय फटका सजवला जातोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावसंख्या 24 वर. खराब चेंडू. येस, धावसंख्या 25. मयूरजी यादव आपले देखील या ठिकाणी सरचे स्वागत. हार्दिक आभार. धावसंख्या 25. 2 चेंडू शिल्लक. येस येस येस, या चेंडूवर अजूनही तोड निघालेला नाहीये. मोठे मोठे फलंदाज बट्टे फटके खेळतात, परंतु या चेंडूवर अजूनपर्यंत उत्तर कोणत्याच फलंदाजाला मिळालं नाहीये. तोच हा चेंडू, द परफेक्ट यॉर्कर. पुन्हा एकदा लो फुल टॉस. ओ ओ, जबरदस्त एफर्ट. या एफर्ट साठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. काय जबरदस्त एफर्ट. तर चांगली गोलंदाजी बॅटिंग होत असते, परंतु फिल्डिंगची देखील चांगली साथ मिळालीच पाहिजे. धावसंख्या 26. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि वैयक्तिक खेळते कुणाल देखील आता चांगल्या फटकेबाजीच्या जोरावर. बारा चेंडू 26.
गोलंदाज प्रवीण दादा, गोलंदाज प्रवीण दादा, गोलंदाज महेश, वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक महेश, वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक. तिसरं षटक हाताळताना महेश सर येत आहे. स्ट्राईकवर कुणाल, ज्याची बॅट आता बोलायला लागले. लो फुल टॉस, काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. लॉंग ऑनचा फिल्डर थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा अर्जित केल्या जातात. धावसंख्या 28 वर. थोडासा नाराज असेल कुणाल आपल्या बॅटवर, कारण फटका निश्चित स्वरूपात लागणं गरजेचं होतं. फुलटॉस चेंडू होता, त्यावर येतात फक्त 2 धावा. धावसंख्या 28 वर. खेड वर्सेस हवेली. टॉस जिंकल्यानंतर खेड संघाने बॅटिंगचा निर्णय घेतला. ओ माय गॉड, आता स्लोवर बॉल नाही चालणार. स्टँड अँड डिलिव्हर, डिस्पॅच. 6 धावा. पुढील चेंडू. आता मात्र लो फुल टॉस, कॅचची संभावना नसेल कारण 1 बाउन्स. चेंडू थांबणार नाहीये. आता एक विचार असेल हवेली 11 संघाला की कुणालची बॅट थांबवायची कशी, तो कोणता गोलंदाज थांबवेल, कुणालचे मोठे फटके कोण अडवेल, आता हाच एक प्रश्न असेल. टॉस जिंकल्यानंतर खेड 11 संघाने बॅटिंग का घेतली ते दाखवून देतात की आमचा मजबूत कक्ष आमची बॅटिंग आहे आणि आमच्या बॅटिंगच्या जोरावर कुणाल या संघाचा पाठीचा कणा आहे. त्या कणेच्या जोरावर मोठी मॅच खेळली जाते. धावसंख्या 38 वर. 32 वर वैयक्तिक खेळतोय कुणाल. येस, बिग एफर्ट्स, मोठी मॅच, तगडी मॅच. या मॅच मध्ये आतापर्यंत तिसरी मॅच चालू आहे आणि 4 अर्धशतक आलेली आहेत. 2 षटकारांची हॅट्रिक आलेली आहेत. आता कुणाल देखील 32 वर आहे, तो देखील 5वं अर्धशतक करेल का. ओ येस, फटका निश्चित स्वरूपात आलाय परंतु मिसफील्ड. काव कॉर्नरच्या दिशेने थोडासा चित्त्याप्रमाणे चेंडूवर झपट्टा मारायचा होता. बॉलवर जायचं होतं, चेंडू हाताला लागला देखील होता परंतु मिसफील्ड. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 40 वर आणि 14 चेंडू 34 वर खेळतोय एकटा कुणाल. पुन्हा एकदा येस, फटका पुन्हा फसला. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय, थ्रो करेल. थोडीशी मिसफील्ड, थोडंसं कमबॅक. जर थ्रो ठीकठाक राहिला असता तर फलंदाज देखील बाद झाला असता परंतु धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 42 वर. कुणाल आणि सुशांत अजूनही विकेट गेला नाहीये परंतु थोडासा आता डोकेदुखी निश्चित स्वरूपात असेल हवेली 11 संघाला कुणालच्या माध्यमातून, ज्याच्या बॅट मधून आता 15 चेंडूमध्ये 36 धावा आल्यात. धावसंख्या 42 वर. पुन्हा एकदा यॉर्कर. मी मगाशीच म्हटलं होतं पाटील सर, मोठे मोठे फलंदाज आलेत परंतु या चेंडूवर कोणी धावा करेल हे सूत्र अजून क्रिकेट मधून निघालेलंच नाहीये. तोच हा परफेक्ट यॉर्कर, ज्याला मराठीमध्ये बुंदा असं म्हटलं जातं. जड में गेंदबाजी इंग्लिश में कहा जाता है. दी परफेक्ट यॉर्कर, गोलंदाजचं ब्रह्मास्त्र. काय जबरदस्त कमबॅक महेश सर यांच्या माध्यमातून. धावसंख्या 42 वर. 3 षटकांच्या
समाप्तीनंतर अजूनही 12 चेंडू शिल्लक, अजूनही दोन्ही सलामीवीर शिल्लक, अजूनही कुणालची बॅट अजूनही आग ओकते असं म्हटलं तरी चालेल. आता बघूयात की कुणाल आपल्या या स्पर्धेचं 4थं अर्धशतक पूर्ण करेल का. गोलंदाज सागर. चाकण संघाच्या वतीने दोन्ही ओपनिंगच्या बॅट्समनने 50 केली होती. तो एक रेकॉर्ड झाला 5 ओव्हरच्या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजाचं अर्धशतक. त्यानंतर इनिंग चेस करत असताना शिरूरच्या फलंदाजाकडून एक अर्धशतक आलं आणि मागच्या मॅच मध्ये राजगडच्या वतीने तेजस पाटीलच्या बॅटिंग मधून अर्धशतक आलं आणि आता कुणाल 36 वर आहे. 5वं अर्धशतक येईल का या स्पर्धेतील. परंतु अजूनही 12 चेंडू शिल्लक, धावसंख्या 42 वर, बिनगडी बाद. फुलटॉस. सुशांतची बॅट लागत नाहीये. सुशांत प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, सुशांत झटतोय, सुशांत लढतोय, परंतु बॅट मधून मोठे फटके येत नाहीये. परंतु जे काम करायचे ते झालेलं आहे की कुणाल स्ट्राइक वर आलेला आहे. गोलंदाज सागर. याच्यावर थोडंसं प्रेशर असेल. कुणालला कसं थांबू. शॉर्ट पिच टाकू, गुड लेंथ वर टाकू, यॉर्कर टाकू, ऑप्शनच्या बाहेर टाकू. बघूयात. दुसरा चेंडू स्ट्राइक वर कुणाल. सुरेख चेंडू. बॅटचा फ्लो होता तो फ्लो पूर्णपणे थांबवण्याचं काम केलं जातंय. रन 44 वर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. 44 द लॉस ऑफ 0 विकेट. पुन्हा एकदा फटका येतोय परंतु फसलाय. फिल्डर खाली. अमोल माचो बड़े आराम से कैच आउट. फलंदाज बाद. मयूरला फोन लावा. थँक्यू. काय जबरदस्त बॉलिंग म्हणावी लागेल सागर यांची की जरी 3 चेंडू फेकले असले या 3 चेंडू मध्ये व्हेरिएशन होतं. टप्पा कुठे असावा हे देखील त्यांनी दाखवलं. मोठ्या बॅट फ्लो मध्ये कुणाल स्ट्राइक वर आला. ती बॅट फ्लो कशी थांबवायची त्यासाठी काय पेस हवा होता, कुठली लेंथ हवी होती, त्या लेंथ वर गोलंदाजी केली. त्यानंतर सुनील काय करणार हे आधीच ओळखलं होतं. त्यानंतर पेस मध्ये व्हेरिएशन केलं आणि आपल्या गोलंदाजी क्लास मेरिट वर गोलंदाजी करताना गोलंदाज सागर, नवीन फलंदाज सुनील. 60 धावा या ग्राउंडवर कमी आहेत. ओ माय गॉड. हा होता लॉलीपॉप चेंडू. कदाचित ते बुधवारी लॉलीपॉप खात नसतील. गुरुवारचा दिवस आहे. फुलटॉस गिफ्ट म्हटलं तरी चालेल. आज त्यांचा वाढदिवस नाहीये म्हणून गिफ्ट घेत नसतील. याला म्हणतात फुलटॉस. याला म्हणतात स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं. याला म्हणतात आपल्या संघाला संकटात आणणं. खाया पिया कुछ नहीं, ग्लास तोडा 12 पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. हे पहा भोजनाची व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे. चाकण संघ आपण जाऊ शकता. भोजन व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे. विनंती करतोय की सर्व खेळाडूंना, कमिटी मेंबर्स की आपण जेवणाचा आनंद नक्की घ्या. कारण राजगड फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष देण्यात आलेलं आहे. टुर्नामेंट जरी 1 दिवसाची असली तरी येणाऱ्या खेळाडूंचा कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही आणि इथून कोणी उपाशीपोटी जाणार नाही याच्यावर बारीक लक्ष दिलेलं आहे. खरंच कौतुक करावं लागेल राजगड फोटोग्राफर यांच्या वतीने आयोजित या टेनिस क्रिकेटचं. धन्यवाद. हे काय होतं. ओ माय गॉड. कुणाल कसा वाचला आणि आता कुणालच्या हृदयाचे ठोके नीट ऐका. सर्वांनी कुणालच्या हृदयाचे ठोके नीट ऐका. हा कुणाल वाचलाय, त्याच्या हृदयाचे ठोके आहेत. धक 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 धक. येस, कुणाला वाटलं जाऊ की नको, येऊ का जाऊ. परंतु फलंदाजाने जो फटका खेळला होता सुरेख फटका गॅप मध्ये असेल. परंतु येस खराब फिल्डिंग. कारण चेंडू पकडला असता तर कुणाल नॉन स्ट्राइक पासून लांब राहिला असता. आता षटक बहुतेक किती झाले बघूयात. धावसंख्या 48. शेवटचे षटक कुणाल स्ट्राइक वर. आपल्या अर्धशतकापासून 13 धावा लांब असेल.
48 धावा, 48, द लॉस ऑफ 2 विकेट्स. परंतु आता जर हा चेंडू पकडला असता तर एकच धाव निघाली असती. कुणाल नॉन स्ट्राईकला आला असता, कुणाला स्ट्राईकच्या नादामध्ये 1-2 चेंडू खर्च झाले असते, परंतु मिसफील्डच्या जोरावर चौकारही आला. दुसरी गोष्ट, कुणाल आता 6 चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. 13 धावा वैयक्तिक अर्धशतकापासून लांब आहे. 37 धावावर स्वतः कुणाल खेळतोय. आता कुणाल या स्पर्धेचं 5वं अर्धशतक पूर्ण करेल का? फटका फसलाय स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये. येस, फलंदाज बाद. अजितचा काय जबरदस्त इस्तरराट चेंडू. आणि या ग्राउंडवर थोडीशी घास पिचवर आहे. जर तुम्ही पेस मध्ये येत असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा बाउन्स मिळेल. तो एक्स्ट्रा बाउन्स फलंदाजाला थोडासा दुविधामध्ये आणेल. तोच एक्स्ट्रा बाउन्स अजितला आपल्या पेस मध्ये मिळतोय आणि फलंदाज एक्स्ट्रा बाउन्सच्या जोरावर बाद होतोय. टायमिंग मिस, फलंदाज बाद. परंतु कुणालची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. वेल प्लेड कुणाल. 18 चेंडू 37 धावा वैयक्तिक खेळून बाद होतोय. वेल प्लेड. ओ माय गॉड, क्लीन. आईला फलंदाज बोल्ड. 2 चेंडू 2 विकेट्स, फर्निचर डिस्ट्रॉय. येस, काय चेंडू अजितच्या माध्यमातून साकारला. शेवटचा गोलंदाज हा एक कमकुवत गोलंदाज मानला जातो, परंतु हवेली संघाचा शेवटचा गोलंदाज तितकाच तेजतर्राट आहे, भन्नाट आहे असं म्हटलं तरी चालेल. फोटोग्राफीचा विचार केला तर हवेली एक्सप्रेस असं म्हटलं तरी चालेल. आणि आता पहिलं विकेट हॅट्रिक येईल का? षटकारांची हॅट्रिक 2 वेळा झालेली आहे, परंतु विकेट हॅट्रिक येईल का हा फार मोठा प्रश्न आहे. टॉस जिंकल्यानंतर खेड 11 फोटोग्राफी संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 48 धावा या ग्राउंडवर कमी आहेत, कारण चाकण 11 संघाने पहिल्या मॅच मध्ये 115 धावा केल्या. चेस करताना शिरूर संघाने 94 धावा केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये देखील तितक्याच धावा मोठ्या प्रमाणात खेचला गेला 52, परंतु 52 धावा 14-15 चेंडू मध्ये चेस केल्या. म्हणजे या ग्राउंडवर 70 धावा देखील सेफ मानल्या जाणार नाहीत. हवेली फोटोग्राफर एक्सप्रेस अजितची जबरदस्त गोलंदाजी. हॅट्रिक मिस होते, एज लागता लागता वाचलेला आहे आणि डोक्यावर देखील हात होते. ते सरळ सांगून जातात की हॅट्रिक गोलंदाजाला किती महत्वाची होती. चौथा चेंडू, सुशांत पुन्हा एकदा स्ट्राईकवर. चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा डॉट. 4 चेंडू सलग डॉट करणारा आजच्या दिवसातील पहिला गोलंदाज. अजित साठी एकदा जोरदार टाळ्या. खरंच नॉट अ जोक. या ग्राउंडवर जिथे 100 धावा चेस केल्या जाऊ शकतात त्या ग्राउंडवर सलग 4 चेंडू डॉट. ओ माय गॉड, कीपर. हा चेंडू डॉट होता. पुढचा डॉट झाला असता तर पहिलं मेडनवर असतं, परंतु जर आलं असतं तर जर आणि तर खाली जमीन वरती आसमान एवढं मोठं अंतर आहे. जर तरवर क्रिकेट खेळलं जात नाही. कीपरच्या माध्यमातून मोठा रेकॉर्ड होता होता वाचलेला आहे, कारण शेवटचा चेंडू डॉट आला असता तर मेडन ओव्हर फेकण्याचा मान अजितच्या माथ्यावर निश्चित स्वरूपात आला असता. तो मान आता हुकलेला आहे. फुल टॉस. वन बाउन्स. धावा झालेल्या तब्बल 51. मागच्या मॅच मध्ये धावा झाल्या होत्या 51, चेस केल्या होत्या 52. आता हवेली संघाला गरज असतील 52 धावांची गरज. 3 ओव्हर पर्यंत खेड 11 ठीकठाक खेळ चालू होता. 52 धावांची गरज. 51 झालेल्या आहेत, 52 धावांची गरज. चला पुढचा टॉस पिंपरी चिंचवड 11 फोटोग्राफी. चला त्यांच्या विरोधात आळंदी फोटोग्राफर्स 11. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स पिंपरी चिंचवडचे कॅप्टन्स निघालेले आहेत, म्हणजे आळंदी संघ हा तुम्हाला पहिला पुकार असेल.
चला खेळ 11 निर्णय लवकर घ्या आणि फक्त आलं फिल्डिंग लावा प्लीज. खेळ 11 संघाला विनंती की लवकरात लवकर घाई करा. थँक्यू. टॉस करून घ्यायचा प्लीज. चला बॅट्समॅन प्लीज. हवेली 11 अनिकेत आणि संग्राम. येस टॉस केला जातोय. आळंदी फोटोग्राफर्स 11 यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड फोटोग्राफर्स 11. दोन संघाची मोठी मॅच, तगडी मॅच. यानंतर देखील आता षटकारांची आतिषबाजी बघायला मिळेल. परंतु आता मॅच मध्ये येऊयात, ग्राउंड मध्ये येऊयात. ऑन ग्राउंड मध्ये आता विचार जर केलात तर हवेली 11 संघाला गरज 30 चेंडू 52 धावांची गरज आहे. कोण असेल पुढच्या मॅच मध्ये जाईल, कोण या स्पर्धेमधून टाटा बाय बाय असेल आता बघायला मिळेल. परंतु आता विचार जर केलात तर खेळ 11 संघाला थोडस कठीण असेल, कारण 52 धावा या ग्राउंडवर थोड्याशा अवघड पडतील डिफेंड करायला. परंतु जर चांगली गोलंदाजी लाभली, जर चांगली फिल्डिंगची साथ मिळाली तर निश्चित स्वरूपात मॅच बनेल. टॉस जिंकल्यानंतर खेळ 11 संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. परंतु ज्या धावा हव्या होत्या तिथे कुठेतरी अंकुश मिळवला गेला. एकटा कुणालने केल्या 37 धावा. परंतु 3 ओव्हर पर्यंत मॅच अगदी चांगली होती. तिथून पुढे हवेली 11 संघाने कमबॅक केला आणि 52 धावांची गरज. लढण्यासाठी 52 धावा खूप आहेत, करण्यासाठी खूप आहेत. परंतु बघूयात आता कशा प्रकारे समीकरण असेल. स्ट्राईकवर संग्राम, सुरेश लेग ग्लास, गॅप मध्ये चेंडू, चेंडू थांबणार. येस फिल्डिंग येते. जोपर्यंत फील्ड करेल, काय जबरदस्त थ्रो.
बाउंड्री लाईन वरून डायरेक्ट कीपरच्या हातामध्ये फेकणं म्हणजे मनगड्यात जोर असावा लागतो आणि तो जोर आतापर्यंत फक्त याच एका खेळाडूने दाखवलेला आहे. धावसंख्या शुभारंभ होतोय, श्री गणेश होतोय, रन चेस ऑन केला जातोय, 2 धावांची गरज. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, टायमिंग क्रिकेट. ओहो व्हॉट अ शॉट. परंतु फटका फसलाय, फिल्डर खाली येतोय, फलंदाज बाद. अनिकेत बाद. खाया पिया कुछ नहीं, ग्लास तोडा 12 ना. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद, अनिकेत बाद. कुठलाही स्कोर न हलवता अनिकेत बाद होतोय. येस, पहिला हादरा. रन चेस मध्ये आता पहिल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सुनील सर यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. किरण पवार. पुढील चेंडू, नवीन फलंदाज किरण ऑन स्ट्राइक. सुरेख चेंडू, लेग साइड वर थोडासा ढकलून दिलाय, चांगला चेंडू होता, सन्मान दिला जाते. आणि काय जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. सुनील सर यांचा मास्टर क्लास ते दाखवतात गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत मोठे मोठे फलंदाज जखडून ठेवलेत. 52 धावांची गरज असताना धावसंख्या 4 वर. पाचवा चेंडू, संग्राम ऑन स्ट्राइक, 52 धावांची गरज. ओ माय गॉड, काय गोलंदाजी. येस, सुनील सरांसाठी जोरदार टाळ्या. संघाचे 2 खंदे फलंदाज, संघाचे 2 महत्वाचे खेळाडू तंबू मध्ये परतवण्यात यश येते आणि आपल्या संघासाठी देखील चांगली कामगिरी. येस, हा चेंडू बॅटच्या खाली होता, स्लॉट मध्ये होता. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बीट होत आहेत आणि फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. याच प्रकारची गोलंदाजी सुनील सर यांच्या माध्यमातून. येस, 5 चेंडू 4 धावा. एकमात्र असे गोलंदाज आहेत ज्यांनी पॉवर प्लेचे 5 चेंडू टाकलेत आणि एकही चौकार किंवा षटकार खेचलेला नाहीये. सुनील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. येस, एकमात्र गोलंदाज ज्याने पॉवर प्लेचे 5 चेंडू टाकत असताना एकही चौकार आणि षटकार खाल्लेला नाहीये. 2 विकेट, 4 धावा. सुधीर सर ऑन स्ट्राइक. सन्मान. कॅल्क्युलेशन क्रिकेट निश्चित स्वरूपात चांगली गोलंदाजी होती, सन्मान दिला जाते. परंतु मित्रांनो, सुनील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. एकमात्र गोलंदाज आहेत आजच्या दिवसात आतापर्यंत ज्यांनी पॉवर प्ले मध्ये एकही चौकार षटकार खाल्लेला नाहीये, ज्यांनी पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. असा कारनामा करणारा आजच्या दिवसातील आतापर्यंतचे एकमेव गोलंदाज सुनील सर. वेल प्लेड, खूप छान गोलंदाजी. येस,
नवीन गोलंदाज प्रदीप निघतायत. ओ माय गॉड, आतापर्यंतच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी साकारली जाते. आजच्या दिवसात एक टॉप क्लास गोलंदाजी दिसली जाते आणि पूर्णपणे हवेली संघाला बॅकफूट वर ढकलले जाते, मागे सरकवलं जाते. 52 धावा जरी असल्या तरी 52 धावा डिफेंड कशा करायच्या त्याचं एक जबरदस्त उदाहरण. काय जबरदस्त गोलंदाजी. येस, सुनील सर यांच्यानंतर प्रदीप सर यांच्या माध्यमातून क्लीन बोल्ड. चला, सर्व संघांना विनंती आहे की आपण जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. अगदी कीपरच्या मागे जो कॅम्प आहे तिथे आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवणासाठी सर्वांनी जायचं प्लीज. अजित, नवीन फलंदाज अजित. पाच वर 3 आतापर्यंतचा लो स्कोर, ज्याच्यावर 3 विकेट गेल्यात. 52 धावा जास्त नाहीयेत, परंतु खेड 11 संघ देखील सांगतोय की डिफेंड करण्यासाठी तुम्हाला इतक्या सहजासहजी आम्ही डिफेंड करून देणार नाही. जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर पूर्णपणे आता विचार करावा लागलाय. निम्म्या माना आता हवेली संघाच्या खाली झुकलेल्या आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. शेवटच्या चेंडू पर्यंत लढण्याची हिंमत ठेवाल तर हवेली संघ मॅच जिंकू शकता. हा कोणता चेंडू? जो होता तोच टाकायचा होता, व्हेरिएशन करायचं होतं, त्याची गरज नव्हती. नो बॉल, फ्री हिट, चौकार. 5 धावा महागात पडतील. आधीच लढण्यासाठी कमी आहेत, त्यामध्ये एक एक चूक तुम्हाला महागात पडेल. या 5 धावा एक टर्निंग पॉइंट असेल का हे देखील बघावं लागेल. धावसंख्या 10 वर. एक चेंडूची समाप्तीनंतर फ्री हिट, कुठेही फटका खेळू शकता. खराब चेंडू. हा चेंडू मगाशी टाकायचा होता, परंतु व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये पूर्णपणे चेंडू फसला. कदाचित मॅच खेड येण्याची फसते की काय, कारण त्या चेंडू नंतर आता मॅच मध्ये आता हवेली संघ पुन्हा येतोय. 11 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सन्मान दिला जातोय. फिल्डर येत आहेत. शॉर्ट लॉंग ऑन, शॉर्ट लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. फिल्डर येतात, थ्रो करतात. धावसंख्या 12 वर. संख्या 12. ओ ओ, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, 2 फिल्डर येतात. ओ माय गॉड, लॉंग ऑफचा शॉर्ट लॉंग ऑफ म्हणतो मी कॅच पकडली होती, पुढचं काम तुला करायचं होतं. आपण दोघे आलो म्हणजे दोघांनीच पकडायची होती. तो फिल्डर म्हणतो मग तू कशाला आलास. ओ माय गॉड, खराब क्रिकेट. खेड 11 संघ नो बॉल वर गेलेला चौकार आणि ही कॅच. कदाचित हवेली संघ मॅच मध्ये पुढे येतोय की काय, कदाचित हवेली संघ आता रनचेस मध्ये आता आक्रमक होतोय की काय. ओ माय गॉड, पीछे से दुकान खुली छोड़ी, प्रदीप लूटकर चला गया. मागून क्लीन बोल्ड. ओ माय गॉड, फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय. यॉर्कर.
असंख्य 14, 14, शेवटचा चेंडू. पेस, येस, लाईन आणि लेंथ, शॉर्ट पिच चेंडू, एक्स्ट्रा बाउन्स. मी मगाशीच म्हटलं पेस असेल तर पिचवर थोडीशी ग्रास आहे, गवत आहे, त्याच्यावर तुम्हाला एक्स्ट्रा बाउन्स मिळवणार. जो एक्स्ट्रा बाउन्स फलंदाजाला थोडासा टेन्शन मध्ये आणू शकतो. तो नो बॉल का फेकला हा देखील प्रदीप विचार करत असेल. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 14. आता कुठे जाऊ नका. 18 चेंडू, 38 धावांची गरज. धावा जरी 52 असल्या लढण्यासाठी खूप आहेत. तोच इरादा घेऊन आता खेड 11 संघ देखील कमबॅक करतोय. 14 वर 4, हवेली 11. 18 चेंडू, 38 धावांची गरज. तिसरं षटक. सुनील भाऊच्या माध्यमातून वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक हाताळण्यात येते. हे षटक महत्वाचं असेल. या षटकात मोठे फटके जर नाही आले तर हवेली 11 संघाला चेस करण्यासाठी 12 चेंडू थोडेसे महागात पडतील. आता इथून पुढे त्यांना गिअर बदलावा लागेल. कासवाच्या गतीने आतापर्यंत तुम्ही खेळताय, परंतु आता सशामध्ये रूपांतर करावं लागेल. थोडंसं फास्ट खेळावं लागेल. परंतु इतकं सोपं नाहीये, कारण समोर देखील तितकेच चांगले गोल. ओ माय गॉड, मिसफील्ड. हे चालणार नाही, कदाचित मागात पडेल. एक षटकार जर आला तर हवेली संघ रन चेस मध्ये निश्चित स्वरूपात पुन्हा उतरेल. ती घोरचूक करू नका, कारण मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला प्रत्येक चेंडूवर आता वेगळा विचार करून खेळावा लागेल आणि आता फिल्डरला देखील साथ द्यावी लागेल. पुन्हा एकदा यॉर्कर, पुन्हा एकदा तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 20 वर. सुरेख फटका, परंतु हवेमध्ये चेंडू, फिल्डर खाली येतोय. लॉंग ऑफ. ओ माय गॉड, मिस जजमेंट. पूर्णपणे चुकीमध्ये खेळतोय आता खेड 11 संघ. खरंच या प्रकारची फिल्डिंगची साथ असेल तर महागात पडेल. 1 बाउन्स, सीमा रेषा पार, नो डाऊट. षटकार मागतोय तरी कोण? हा षटकार कोणी मागितला? हवेली संघ तुमच्या पुढे एवढा चेंडू आत पडतो, तुम्ही षटकार मागताय. असं खेळलात तर मला वाटतं मॅच तुम्ही लवकर जिंकाल. ओके, येस येस येस. खराब क्रिकेट खेड 11 संघाच्या वतीने. या अगोदरच्या चेंडूवर मिसफील्ड. जिथे 1 होता तिथे 3 दिल्या, जिथे विकेट होता तिथे चौकार दिला. धावसंख्या 24 वर. येस, कमबॅक कमबॅक कमबॅक. बुंदा, यॉर्कर, जडबी गेंदबाजी. काय जबरदस्त चेंडू. कुठल्याच प्रकारचं उत्तर नाहीये या चेंडूवर. धावसंख्या स्थिर 24 वर. अजूनही 28 धावांची गरज. या धावा अजून 34-35 राहिल्या असत्या. मिसफील्डच्या जोरावर 13 चेंडू, 28 धावांची गरज. पॅडल स्वीप, दिल स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चतुर चालक गोलंदाज. लाईन लेंथ आणि बघा काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. सुनील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण मॅच ज्यांनी पूर्णपणे पलटून टाकलेली आहे. 12 चेंडू, 28 धावा होऊ शकतात. जर मोठी फलंदाजी बॅटिंग केली तर डिफेंड केलं जाऊ शकतात. जर फिल्डिंगने चांगली साथ दिली तर. जर आणि तर मध्ये आता क्रिकेट खेळलं जाईल. हवेली का खेड, खेड का हवेली, कुठल्या बाजूने असेल मॅच येणारा वेळ सांगेल. थँक्यू. 12 चेंडू, 28 धावांची गरज.
महत्वाचं षटक रन चेस मध्ये अत्यंत महत्वाचं षटक असेल हवेली 11 संघासाठी, तितकंच महत्वाचं असेल खेड 11 संघासाठी. किरण गोलंदाजी मार्कवर येतो, चौथं षटक हाताळण्यासाठी येईल, परंतु 28 धावा देखील आहेत. मोठे फटके आता खेळावे लागतील. तिसऱ्याच गाडी चौथ्या 5व्या गिअरवर आणावी लागेल हवेली 11 संघाला. मोठा फटका, षटकार. येस, आता हवेली संघाचा कॅम्प मधून आवाज येतोय. आतापर्यंत हवेली संघ शांत होता, या षटकाराने हवेली संघाचे इरादे कुठेतरी आता मजबूत असतील. आता हवेली संघाच्या मनात लाडू फुटला असेल की आपण कदाचित मॅच जिंकू शकतो. ज्यांची कॅच सोडली त्यांनी षटकार ठोकला. डॉट. 10 चेंडू 22 धावांची गरज, 10 गेंदे 22 रन्स. एक मोठा फटका आला तर मॅच पुन्हा येणार आहे. एक मोठा फटका आला तर हवेली संघ देखील आता मॅच मध्ये पदार्पण करेल, परंतु मॅच आता 50-50 आहे म्हटलं तरी चालेल. मिसफील्ड नाही, जी अपेक्षा आतापर्यंत होती, परंतु फुलटॉस चेंडू होता. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं होतं. येस, 15 चेंडू, कुठे जाऊ नका. 21 धावांची गरज. 15-21, एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. नो बॉल. बाहेरून ओरडून काय होणार? बाहेरून तुम्ही 4 धावा पळून काढताल, त्यांनी पळायला हवं. नो बॉल, फ्री हिट. येस, 9 चेंडू 19 धावा. हा फ्री हिटचा चेंडू असेल. 9 चेंडू 19. सुरेख फटका. फिल्डर फिल्डर ओ माय गॉड, हा षटकार टर्निंग पॉइंट असेल का? या एफर्ट साठी कोणी थांबू नका. जोरदार टाळ्या. येस येस येस, हवेली संघाच्या विरोधात जरी असलं तरी तेही टाळ्या वाजवत आहेत. त्यांना माहितीये की ही फिल्डिंग किती महत्वाची आहे. व्हॉट एफर्ट. अशी एफर्टनेच मॅच जिंकली जाऊ शकते. येस, जिथे षटकार होता 5 धावा अडवल्या गेल्या. 8 चेंडू 18 धावा. जर खेड 11 मॅच जिंकलात तर हा षटकार टर्निंग पॉइंट असेल. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 7 चेंडू 17 धावा. 1 मिनिट. मॅच महत्वाची आहे. दोन्ही संघाचे हृदयाचे ठोके वाढले असतील. शेवटचा बॉल. 7 चेंडू 17 धावा, 7 गेंदे 17 रन. कुठे असेल मॅच? हवेली का खेड? खेड का हवेली? आग आता दोन्ही साइडने बरोबर लागलेली आहे. ओ माय गॉड, षटकार. आबेल मुझे मार, आइए मुझे षटकार लगाइए. याच प्रकारचा चेंडू, नो डाऊट. 6 चेंडू 11 धावांची गरज. 6-11. हवेली संघ 12 नाही 13वा पण आहे. फक्त मॅच जिंका. मॅच होती कुठे? मॅच आली कुठे? मॅच था कहा? मॅच आया कहा? हवेली टीम 2 ओव्हरला पूर्णपणे मागे होते, परंतु एक कॅच सुटली, चौकार गेला. त्यानंतर आले 2 षटकार. 2 षटकाराने मॅच कुठे आली बघा. कंपल्सरी रन चेस. 11च्या 11 करावे लागतील. तुमच्या ताटामध्ये जे जेवण आहे ते पूर्ण खावं लागेल. याचा अर्थ 11च्या 11 धावा कंपल्सरी चेस करावे लागतील. येस, नो डाऊट. बॉलर्स नेम प्रशांत. मागच्या षटकात किरणने खर्च केला 17 धावा. शेवटच्या चेंडूवर षटकार आला. आता 6 चेंडू. हवेली संघाच्या हृदयाचे ठोके नीट ऐका. हवेली संघाचे हृदयाचे ठोके आहेत. माईक वर नीट ऐका. धक 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 धक. येस, मॅच इतकी महत्वाची आहे. 6 चेंडू, कुठे जाऊ नका. 11 धावांची गरज. पुन्हा एकदा कॅचची संभावना. ओ माय गॉड,
कधी पाळलं जाते हवेलीच्या बाजूने, कधी पाळलं जाते खेडच्या बाजूने. जर कोणाचं हृदय कमजोर असेल 15 मिनिटं ग्राउंडच्या बाहेर जा, तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. दिलो की धडकने बढ़ाने वाला मैच, हृदयाचे रोंगटे खडे करने वाला मैच, एक जबरदस्त मुकाबला. आता याच काय होईल, कोण असेल तो फलंदाज जो मोठे फटके खेळेल. 200 रुपये पहिले जमा करा. इथे या, पैसे द्या, लगेच घेतो. ऑनलाईन जमणार नाही. तुम्ही तुमची मैत्री ग्राउंडच्या बाहेर ठेवा. जर तुम्ही कौतुक करताय तर ते इथे जमा करा. तुम्ही नाही दिले तर काय करायचं, आणि फेल आलं तर काय करायचं. ट्रान्झॅक्शन एक करायच्या वेळेस तुमचं नेटवर्क गेल्यावर काय करू. माझा नंबर घ्या, त्याच्यावर करा. मस्करी करतोय. 201 रुपयाचं पारितोषिक कोणाच्या वतीने? विशाल टिंगळे यांच्या वतीने, दत्ता यांच्या कॅच साठी. म्हणजे विशाल यांचं प्रेम फक्त दत्तावर आहे. 200 रुपयाची नंतर पार्टी ते घेतीलच. येस 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 येस. 5 चेंडू, मॅच महत्वाची आहे. दोन्ही संघाच्या वतीने मॅच महत्वाची आहे. जर कोणाला हृदयाचा त्रास असेल 10 मिनिट डोळे बंद करा, तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. ओ माय गॉड, काय जबरदस्त चेंडू. येस. बेल्स पडलेत का? नाही पडले तर ते कसं आउट द्यायचं, आणि जरी पडले तरी फिल्डर तिथपर्यंत पोहोचला हे देखील बघावं लागेल. धाव संख्या 1 ने पुढे सरकते 42 वर. कुठे जाऊ नका. 10 चेंडू, 10 धावांची गरज. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. 4-10. नंबर 12 जर्सी यांच्या वतीने थोडासा कानमंत्री. नंबर 9 जर्सी किरणला कानमंत्री जातोय महेश सर यांच्या माध्यमातून, ज्यांनी 2 षटकं चांगली टाकली होती. परंतु आता नंबर 9 किरण, या संघाचा आशेचा किरण म्हटलं तरी चालेल. ऑन स्ट्राइक किरण सर. ओ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. आमचे पाटील साहेब देखील डोक्यावर हात मोठा फटके येणं गरजेचं होतं. परंतु काय मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. लढण्यासाठी 52 धावा होत्या, परंतु टॉप क्लास गोलंदाजीच्या जोरावर मॅच बनवलेली आहे. आता बघूयात मॅच कुठे असेल. 3 चेंडू, 10 धावांची गरज. कंपल्सरी रन चेस. सुरेख फटका, लॉंग ऑफचा फिल्डर इन ऍक्शन मध्ये येतोय आणि फलंदाज बाद. 2 चेंडू 9 धावा. ओ माय गॉड. आता मात्र हृदयाचे ठोके खेड 11 संघाचे वाढले असतील. खेड 11चे जे गोलंदाज आहेत त्या गोलंदाजाचे हृदयाचे ठोके ऐका. धक 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 धक. मोठी मॅच. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 धावांची गरज. क्लिअर रनआउट, नो डाऊट. परंतु आता एक मोठा फटका येईल का? काय असेल समीकरण? बॉलिंग अटॅक खरंच आतापर्यंत खेड 11 संघाने दाखवून दिलाय. 2-9. पुन्हा एकदा सुरेख फटका. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, दोन्ही ऍक्शन मध्ये. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय, थ्रो करेल. सर हा चेंडू पकडला गेला. परंतु आता ऐका समीकरण काय आहे. जरी षटकार मारला तरी खेड 11 जिंकेल, पण एक नो बॉल वाईड बॉल नाही फेकायचा आहे. जर नो बॉल वाईड बॉल फेकला तर समीकरण बदलेल. षटकार जरी बॅट मधून आला तरी हवेली 11 संघ 1 रनाने मॅच गमवेल. 1 चेंडू 7 धावांची गरज. या ठिकाणी फोटोग्राफर आमचे लाडके सुमित सर रांगणेकर यांचं देखील सरचं स्वागत. मोठा फटका, षटकार, परंतु ओ माय गॉड. स्टेप आउट. स्टेप आउट आहे आणि कमरेच्या खाली देखील आहे. आणि काय जबरदस्त मॅच. 1 रनाची व्हॅल्यू काय असते खेड 11 संघाला विचारा. 1 रन किती महत्वाचा असतो हवेली संघाला विचारा. 1 रनाने काय होतं ही मॅच तुम्हाला सांगून जाईल. ओ माय. तो 6 सेव्ह कोणी केला होता? त्यांचं नाव काय?
खेड संघ तो षटकार कोणी अडवला होता? प्रदीप बोर्डेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. त्या षटकाराने मॅच टर्निंग आहे हे देखील महत्वाचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच कुणाल सर 37 नॉट आउट. कुणाल प्लीज कम. कुणाल मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड घेऊन जायचंय. दोन्ही कॅप्टन्स हवेली आणि खेड सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचंय. आणि कुणाल